इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन भरती खोपोली स्थित मल्टीनॅशनल गम्प्रो कंपनीसाठी अनुभवी इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन आवश्यक। शैक्षणिक पात्रता व अनुभव 5 वर्षांचा इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन म्हणून अनुभव आवश्यक। खालील कामांचा अनुभव असणे आवश्यक: स्टार डेल्टा स्टार्टर वायरिंग व मोटर कनेक्शन, VFD वायरिंग कनेक्शन व पॅरामीटर सेटिंग, इलेक्ट्रिकल पॅनल वायरिंग, जनरेटर पॅनल कनेक्शन, इन्स्ट्रुमेंटेशन वायरिंग, AMF पॅनल कनेक्शन व ट्रबल शूटिंग। इतर माहिती: मध्यवर्ती उपनगरातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। कंपनीतर्फे सर्व आवश्यक सुविधा व आकर्षक पगार दिला जाईल। इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा। संपर्क 022 2579 3280। खोपोली नगरपालिकेच्या उर्दू शाळेच्या मैदानात उभारण्यात आलेल्या टर्फ मैदानाच्या कामावरून आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। नगरसेविका सानिया शेख यांनी टर्फ मैदानाच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास विभागाकडे चौकशीची मागणी केली आहे। निविदा प्रक्रियेत कंत्राटदार अपात्र असतानाही अवघ्या 7 मिनिटांच्या फरकाने लिफाफे उघडण्यात आले आणि सुमारे 73 लाख रुपयांचा कारनामा करण्यात आल्याचा आरोप शेख यांनी केला आहे। तसेच बिलांच्या वाउचरमध्ये छेडछाड आणि बॅकडेटेड नोंदी करून कंत्राटदाराला 26 लाख रुपये अदा केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। याशिवाय टाटा पॉवर आणि रेल्वे विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव NOC नाकारून कामाबाबत पत्रव्यवहार केल्याचा दावा शेख यांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणात मुख्याधिकारी आणि संबंधित कंत्राटदाराच्या भूमिकेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत। नगरपालिकेच्या जागेत टर्फचे काम नियमानुसार करण्यात आले असून कोणत्याही कागदपत्रांची हेराफेरी झालेली नाही। निधीही नियमानुसार मंजूर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू असून लवकरच वस्तुस्थिती समोर येईल, त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये असेही मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी स्पष्ट केले आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।